नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. पूजाच्या घरी आता कला आणि अद्वैत जाऊन भेटलेले असतात. कला आता त्या घरामध्ये शिरते आणि पूजाची आई झोपलेली असते. कला म्हणते, पूजाची आई येऊ का? तेव्हा आता पूजाची आई म्हणते की कोण आहे? तेव्हा कला म्हणते, मी मिसेस कला चांदेकर आणि हे माझे मिस्टर अद्वैत चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नमस्कार. तेव्हा आता इकडे पूजाची आई म्हणते, मॅडम सर तुम्ही? पूजाच्या आईला झोपेतून उठता येत नसतं, म्हणजे असं लोळलेल्या उठता येत नसतं. त्यामुळे ते म्हणतात, सर मॅडम तुम्ही? आता पूजाची आई कशी बशी उठू लागते, म्हणजे उठून बसू लागते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मॅडम उठू नका, झोपून राहा, काही हरकत नाही आहे. तेव्हा आता पूजाची आई कशी बशी उठते आणि कला म्हणते की सावकाश. तेवढ्यात आता पूजाची आई म्हणते की बरं झालात तुम्ही आलात. माझ्याकडे तुमच्या कोणाचाच नंबर नव्हता. मी खूप लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता. 2 दिवसापूर्वी ना पूजा ऑफिसला जायला निघाली, पण अजून घरी आलीच नाहीये. तेव्हा आता पूजाची आई हे असं बोलते आणि कला आणि अद्वैतच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर दुसरीकडे आता पूजाला बांधून ठेवलेलं असतं. पूजाच्या तोंडात गोळा कोंबलेला असतो आणि पूजा आता रडगळलेली झालेली असते. पूजाच्या हाती फोन लागलेला असतो आणि पूजा सारखा कोणाला तरी फोन लावत असते, अगदी रडत. पूजा परत कोणाला फोन लावेल आणि इतक्यात मागून दरवाजा उघडतो आणि राहुलने पाठवलेले गुंड लगेच तिथे पोहोचतात. ते गुंड आल्याने पूजा लगेच फोन लपवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिची खुर्ची टेबलकडे सरकलेली असते. त्यामुळे आता ते गुंड म्हणतात की अरे हिची खुर्ची इथे कशी आली, असं म्हणत आता ते मध्ये येतात आणि तिच्या हातात असलेला तो फोन तिच्याकडून काढून घेतात आणि तिची खुर्ची टेबलपासून पुन्हा एकदा दूर सरकावून टाकतात. तर दुसरीकडे आता तो फोन हिसकावत त्यातला एक गुंड दुसऱ्याला म्हणतो की काय रे गाढवा, तो फोन टेबलवर ठेवलास, तुला काही अक्कल आहे की नाही, असं म्हणत तो माणूस आता तो फोन स्वतःकडे ठेवून घेतो. तर दुसरीकडे आता पूजाची आई कलाला सांगत असते की मी खूप जणांना कॉल करण्याचा प्रयत्न केला हो, माझी अवस्था ही अशी आहे, मी उठूही शकत नाहीये खाटीवरून. माझं सगळं पूजा करत असते, पण गेली 2 दिवस माझी पूजा मला दिसलीच नाहीये हो, असं रडत पूजाची आई कलाला सांगत असते. मी ठरवलं होतं की पोलिसात जाऊ असं. अहो पण कशी जाणार आहे मी पोलिसांमध्ये सुद्धा. असं झाल्यानंतर आता असं म्हणत आता पूजाची आई खूप रडत असते आणि रडता म्हणू लागते की कशी जाणार मी पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा कला आता पूजाच्या आईजवळ बसते, त्यांची अश्रू पुसते आणि म्हणते, मावशी शांत व्हा, सांभाळा स्वतःला. तेव्हा आता पूजाची आई म्हणते, हो काहीही झालं तरी माझी पूजा ना मला न सांगता अशी कुठेच जात नाही हो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, मावशी शांत व्हा, मला सांगा तिची कोणती मैत्रीण आहे का? तेवढ्यात आता इकडे पूजाची आई म्हणते, नाही हो, पूजाची अशी कोणतीच मैत्रीण नाही आहे जिच्याकडे ती अशी 2 दिवस जाऊन राहीन असं. तेव्हा आता ऑफिसमध्ये असताना सुद्धा फोन करून ती माझी चौकशी करते, पण गेल्या 2 दिवसात एकही फोन नाही आहे तिचा मला. तेव्हा कला म्हणते की तुम्ही शांत व्हा, आम्ही बघतो काय करता येतं का ते. चांदेकर आपण पोलीस स्टेशनमध्ये जायला हवं लवकरात लवकर, असं कला आता अद्वैतला सांगत असते. कला पुढे म्हणते की अरे मला पूजाची खूप काळजी वाटते रे. तेव्हा अद्वैत म्हणतो, येस युअर राईट मावशी, हे बघा तुम्ही कसलीही काळजी करू नका, आम्ही पूजाला शोधण्याचा प्रयत्न करतो, ती सापडली की लगेच तुम्हाला कळवतो. तोपर्यंत हे माझं कार्ड आहे, काही लागलं तर या नंबरवर कॉल करा, असं म्हणत आता अद्वैतने आपल्या हातातून व्हिजिटिंग कार्ड पूजाच्या आईच्या हातात दिलेलं असतं. कला म्हणते, मावशी काळजी घ्या, येतो हां आम्ही. तेव्हा आता कला आणि अद्वैत तिथून जाऊ लागतात आणि पूजाची आई हात जोडून खूप रडत असते. तर दुसरीकडे आता राहुल तिथे येऊन पोचलेला असतो, जिथे पूजाला बांधून ठेवलेलं असतं तिथे. आणि राहुल त्या 3 गुंडांपैकी, त्याने लावलेल्या त्या 3 गुंडांपैकी एकावर हात उचलतो आणि एकाचा मुस्काट फोडतो आणि म्हणतो, ए मूर्ख माणसा, लक्ष कुठे आहे तुमचं? हां, या मुलीने इथे तिचा फोन मिळवला, आमच्या घरी फोन लावला, तोपर्यंत काय झोपा काढत होतात का तुम्ही? असं आता म्हणत राहुल त्यांना मारायला करत असतो. आणि इकडे पूजा रडत तिला कसं सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता राहुल तिच्याकडे येतो आणि तिचे केस ओढतो, पूजाचे केस ओढू लागतो जोरात आणि पूजा अगदी वेदनेने त्रस्त होत असते. ती अगदी जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत असते. तिचा असा आरडाओरडा करताना बघून तिला राहुल म्हणतो की गप्पा बस. राहुल आता तिच्या कानावरचे केस बाजूला करू लागतो आणि म्हणतो, काय झालं डार्लिंग? मी तुला ऑलरेडी सांगितलेलं होतं ना की शहाणपणा करायचा नाही, तरी सुद्धा तू केल्यास, माफ करतो तुला, जा, पण एक लक्षात ठेव, असं म्हणत आता राहुल तिचं तोंड धरतो, म्हणजे तिचं मुस्काटच तो धरून घेतो. राहुल म्हणतो की यापुढे जर असं काही केलंस ना तर तुझ्या आईचा चेहराही बघू शकणार नाही तू,
असं ऐकताच आता पूजा खूप घाबरून जाते. पूजाला काही बोलताही येत नसतं कारण पूजाच्या तोंडात बोळा कोंबलेला असतो त्याने. तेव्हा आता राहुल म्हणतो, कळलं ना तुला, मग मी सांगतो तसं राहायचं. हो ना बाळा. तेव्हा आता पूजा होला हो म्हणू लागते. तेवढ्यात आता राहुल आता मागे हात करतो आणि त्या गुंडाला म्हणतो की फोन दे रे तिचा. असं म्हणत आता पूजाच्या हातात राहुल फोन देतो आणि म्हणतो की घे 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 घे, फोन लावायचा आहे ना तुला, घे घे घे. तेव्हा पूजा तो फोन घेऊच शकत नसते आणि आता राहुल तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, बिचारी काही शक्य नाही तुझ्याकडून. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत आता पूजाची पोलीस कंप्लेंट करायला गेलेले असतात. म्हणजे पूजा मिसिंग आहे अशी पोलीस कंप्लेंट करायला गेलेले असतात. तेव्हा अद्वैत आता पोलिसांना सांगू लागतो, सर आमच्या ऑफिसमधली एक एम्प्लॉई आहे, तिचं नाव पूजा आहे, गेल्या 2 दिवसांपासून ती मिसिंग आहे, प्लीज तिला शोधण्याचा काहीतरी प्रयत्न करा. हवं तर मिसिंग कंप्लेंट फाईल करून घ्या, पण मला नाही वाटत, म्हणजे बघा तसं ती सेफ आहे की नाही ते, लवकरात लवकर शोधा. तेवढ्यात आता पोलीस म्हणतात, हे बघा चांदेकर, तुम्ही शांत व्हा, आपण लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊ. तुमच्याकडे तिची काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे का? हे बघा, काहीच काळजी करू नका, एकदम शांत व्हा, आपण सगळे तिला शोधू. तेव्हा आता कला म्हणते की हो आहे ना तिची लेटेस्ट इन्फॉर्मेशन, तिच्या नंबरवरून शेवटचा कॉल आलेला होता, तिच्या नंबरवरून आपण तिला ट्रॅक करू शकतो का? तेव्हा आता पोलीस म्हणतात, हो करू शकतो ना, एक काम करा, तिला फोन करा, जर तिचा फोन ऑन असेल तर तिला ट्रेस करणं सोपं जाईल. तेव्हा आता कला लगेच पूजाला फोन करू लागते आणि तिथला तो पोलीस म्हणतो की तावडे इकडे या बरं. तेव्हा आता पोलीस सगळ्या काही कंप्लेंटबद्दल सांगू लागतो तिथल्या हवालदारला. आणि तर दुसरीकडे आता म्हणजे थोडक्यात तो इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात हवालदारला की यांची कंप्लेंट नोट करून घ्या, म्हणजे यांची फिर्याद लिहून घ्या, काय नाही ते. आणि इकडे राहुल पूजाला घाबरवत असतो. पूजाला कलाने फोन लावलेला असतो. तर दुसरीकडे आता राहुल म्हणतो पूजाला की हे बघ, हा आहे तुझा फोन आणि आता हा करतो मी स्विच ऑफ, हा झाला आता स्विच ऑफ, असं राहुल म्हणत असतो. म्हणजे राहुल थोडक्यात पूजाचा फोन स्विच ऑफ करून टाकतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. दुसरीकडे कला फोन लावत असते पूजाला आणि तो फोन बंद आहे असं बोललं जातं, म्हणजे असं मोबाईलला येतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, काय झालं? तेव्हा कला म्हणते की पूजाचा फोन लागत नाहीये. दुसरीकडे आता फोन स्विच ऑफ केला म्हणून बिचारी खूप रडत असते पूजा याने राहुलकडे बघून. आणि राहुल तिचं सिम कार्ड बाहेर काढून घेतो. तिचं सिम कार्ड आता तो तिच्या समोर उभं करतो आणि तिचं सिम कार्ड तो तिच्या समोर जाळून टाकतो. तेव्हा पूजा ओरडत असते की नाही नको म्हणून, पण नाही, सगळं पूर्ण ज्यात सिम कार्डचा खराबा करून टाकतो राहुल आणि ते सिम कार्ड तो जाळून टाकतो. कला आता तिथे पोलीस स्टेशनमध्ये अद्वैत आणि त्या पोलिसांना म्हणते की मला तरी वाटतं ना की पूजा खरंच खूप मोठ्या संकटात आहे. तर दुसरीकडे आता कला मनोमन विचार करते की हे सगळं कोण करतंय, मला शोधून काढावंच लागेल. इकडे राहुल ते सिम कार्ड जाळता मनोमन विचार करत असतो, कला खरे आता सगळे पुरावे मी मिटवले, आता कसं काय शोधशील या पूजाला. तर दुसरीकडे आता अद्वैत आणि कला दोघेही घरी पोहोचलेले असतात. आपल्या रूममध्ये ते आलेले असतात. अद्वैत त्याचं ब्लेझर काढतो आणि त्या चेअरवर ठेवतो एका. तेव्हा आता कला मागे येते आणि म्हणते की चांदेकर, मला काय वाटतं की पूजाच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे, तुला काय वाटतं? तेव्हा अद्वैत म्हणतो, बरोबर आहे, 2 दिवसांपासून ती मिसिंग आहे, तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण काही बोलणं होत नाही, म्हणजे 100% काहीतरी गडबड आहे. तेव्हा कला म्हणते, हो ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो खरं आहे हे. तेव्हा आता अद्वैत आपला फोन आपल्या हातात घेतो आणि दुसरीकडे कला डोक्याला हात लावत असते. कलाला अगदी कसं तरीच वाटत असतं आणि कला म्हणते, बरं आले मी, असं म्हणत कला तिथून निघून जाते. तिथून निघताना आता कला बाथरूममध्ये जाते आणि बाथरूममध्ये जाताच ती जोरात किंचाळते, आई ग. तेवढ्यात आता अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, खरे अगं काय झालं? असं म्हणत आता अद्वैत लगेच कलाच्या मागे जातो आणि दरवाजाच्या बाहेरून म्हणतो, खरे तू काय बेशुद्ध वगैरे पडलीस की काय? तेव्हा आता कला आतून म्हणते, नाही रे चांदेकर, मी जर बेशुद्ध पडले असते तर आतून उत्तर कसं देणार आहे? यावर आता अद्वैत म्हणतो, तेही बरोबर आहे म्हणा, पण मग काय झालं काय एक्झॅक्टली? तेव्हा आता कला म्हणते की काही नाही, पाणी उडालं चेहरा धुताना सगळं अंगावर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, म्हणजे अंगावर? पण हा काय प्रॉब्लेम आहे? नाही 1 सेकंड, मला काय झालंय ते कळू दे बरं, दार उघड, तू दार उघड आधी, खरे मला बघू दे काय झालंय ते. असं म्हणत आता अद्वैत दार ठोकू लागतो आणि कला दार उघडते. कला दार उघडते तर अद्वैतला समोर दिसले ती पूर्ण भिजून गेलेली, चिंब भिजलेली कला. आणि कला आता त्याच्याकडे रागात बघत असते आणि अद्वैत तिच्याकडे अगदी प्रेमात बघत असतो. म्हणजे ती पूर्ण भिजलेली असते, तो तिला खालीवर नोटीस काय करत असतो. तेव्हा कला म्हणते, बघितलंस, मिळाला पुरावा? तेव्हा आता अद्वैत हसत म्हणतो, हो.
तेव्हा कला म्हणते हो हो काय बघत काय बसलायस, जा टॉवेल आणून दे. तरी आता अद्वैत कलाकडेच बघत बसलेला असतो आणि कला आता अद्वैतकडे बघते आणि म्हणते चांदेकर जा ना पटकन. तेव्हा आता अद्वैत म्हणतो जातो ना असं म्हणत आता अद्वैत म्हणजे असा ठोकरा खात खात जातो आणि तिच्याकडे बघत बघतच जात असतो. आणि अद्वैत म्हणतो देतो ना देतो. आता कसा बसा पडत झडत अद्वैत त्या कपाटापर्यंत पोहोचतो. दुसरीकडे आता इकडे कलाला थंडी वाजत असते. कला म्हणते बघ उजव्या साईडला ठेवलेला असेल. तेव्हा आता अद्वैतची नजर पुन्हा एकदा कलावर जाते आणि अद्वैत एकदा पुन्हा प्रेमात पडत असतो कलाच्या. अद्वैतची नजर काही कलावरची हटत नसते आणि इकडे कलाला थंडी वाजत असते. कला म्हणते चांदेकर टॉवेल दे ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हो हो देतो. तेव्हा कला म्हणते बघ मी तिथे येऊन टॉवेल घेऊ शकते, पण मी तिथे आले तर सगळं फ्लोअर ओलं होईल आणि नंतर तू परत माझ्या मागे चिडचिड करशील. ते बघते उजव्या साईडला तिथे खण आहेत, तिथे मोठे टॉवेल आहेत छोटे टॉवेल आहेत, बघ बरं नीट. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही देतो ना. तेव्हा आता कला म्हणते एक काम कर, तिथे एक गुलाबी रंगाचा पंचा आहे माझा म्हणून तो दे ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो हो हो देतो. आता देता अद्वैत पुन्हा एकदा कलाकडे बघत असतो. कला त्याच्यावर परत फिसकारते आणि म्हणते चांदेकर देतोयस की नाही, मला इथे थंडी वाजते. तेव्हा आता अद्वैत दचकतो आणि त्याच्या समोर ठेवलेले सगळे कपडे खाली पडून येतात. तेव्हा आता कला म्हणते चांदेकर काय करतोयस तू. आता चांदेकर म्हणतो सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. तेव्हा आता शेवटी कला स्वतःहून येते आणि आपल्या पायाखालचं जे बस्कर असतं त्याच्यावर पाय ठेवत म्हणजे त्यावरच ती सरकत येते. तिचे ओले पाय ती फ्लोअरवर न ठेवता ती तिथे अद्वैतपर्यंत येते आणि पुढे सरकत येते आणि म्हणते चांदेकर हे काय केलंस तू. म्हणजे ते खाली पडलेले कपडे बघून कला असं म्हणते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की देतो ना देतो. तेव्हा कला म्हणते की काय देतो, एक टॉवेल मागितला होता ना तुला मी, तोही देता नाही आला, सगळं कपाट खाली करून टाकलंस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं एवढ्याशा गोष्टीवरून किती ओरडतेस मला, मी करतो ना नीट, लावतो ना कपाट. तेव्हा कला म्हणते आता लावणार आहेस का तू कपाट, आधीच तुला व्यवस्थित काम करता नाही आलं का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो सॉरी करतो हा. तेव्हा कला म्हणते थांब. असं म्हणत आता कला अद्वैतच्या हातात असलेल्या कपड्यांमधून एक तो गुलाबी रंगाची मऊ रुमाल घेते आणि बाजूला येते. ती आता तिचं अंग पुसू लागते, तिचे केस पुसू लागते, कारण ती संपूर्ण भिजलेली असते आणि अद्वैतची नजर काही तिच्याकडनं हटतच नसते. अद्वैत सारखा तिच्याकडे बघत असतो आणि काय माहित तिला काय होत असतं, बट कला तिचे केस वाळवत असते, तिच्या केसांमधलं पाणी बाहेर काढत असते आणि अद्वैत एक टक नजर लावून तिच्याकडेच बघत असतो. अद्वैत म्हणतो पण हे झालं कसं. तो अगदी हसता हसता बोलत असतो तिला. तेव्हा कला म्हणते काय सांगू, अरे मी हातपाय धुवत होते, विचार केला तिथेच चेहरा धुवावा, कशाला बेसिन पासे जायचं, म्हणून चेहऱ्याला साबण लावलं, पण साबण डोळ्यात गेला, म्हणून पटकन नळ चालू करायला गेले तर शावर सुरू झाला, मग काय सगळं पाणी अंगावर, पूर्ण भिजले मी. असं म्हणत आता कला तिचे केस झटकू लागते, तिच्या केसांमधून पाणी काढू लागते आणि अद्वैत म्हणतो अरे वा नाईस. तेव्हा आता कला म्हणते काय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नाही काही नाही, खरं तर मला उमजतच नाहीये काय बोलावं, ते डोकंच चालत नाहीये. तेव्हा आता अद्वैत असं म्हणजे चोरासारखा गपचूप ते कपडे उचलत असतो, त्यांच्या कड्या घालत असतं आणि कलाचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि कला आता आपल्या हातातला रुमाल फेकते आणि त्याच्याजवळ जाऊन बसते. अद्वैत अगदी लहान मुलांसारखा करत असतो. कला त्याच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते चांदेकर कृपा कर, आणि हा जो माझ्या कपड्यांचा तो बोळा करतोयस ना, म्हणजे जबरदस्त आहे तो बोळा, पण तो तुझ्या कपड्यांचा कर, माझ्या कपड्यांचं काय करायचं ते मी बघते, ठीक आहे. तेव्हा आता अद्वैतकडून कला ते कपडे घेते तिचे आणि अद्वैत म्हणतो ठीक आहे. तेव्हा आता कला म्हणते की आणि हो बाहेर जातोस का, जरा मला साडी बदलायची, मला थंडी वाजते. तेव्हा आता अद्वैत काही न बोलता फक्त कलाकडे बघत बसलेला असतो. तेव्हा कला म्हणते की जा ना. तेव्हा आता कसं कला अद्वैतला बाहेर जायला सांगत असते आणि अद्वैत कलाकडे बघत बघत बाहेर जातो. तो अगदी हळूहळू जात असतो आणि कला म्हणते चल जा. तेव्हा आता इतक्यात अद्वैत जाऊ लागतो आणि कलाचा पाय घसरतो आणि कलाचा पायात पाय अडकल्याने कला लगेच अद्वैतच्या अंगावर जाऊन पडते, म्हणजे मागच्या बाजूने. तेव्हा आता अद्वैतच्या चेहऱ्यावर हसू येतो. कलाने मागून पकडून घेतलेलं असतं अद्वैतला, म्हणजे ती पडू नये म्हणून तिने पकडलेलं असतं खरं तर, आणि ती त्याच्या अंगावर मागच्या मागे पडलेली असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो बघितलंस, माझ्याशिवाय क्षणही सहन होत नाही तुला, आता मी नसतो तर पडली असतीस तोंडावर. तेव्हा आता कला अद्वैतला बाहेर लुटून देते रूमच्या आणि रूमला कडी लावून घेते आणि लाजत अगदी हसत असते. तिला हा क्षण अगदी लाजवेल असा झालेला असतो आणि ती हसत असते. दुसरीकडे आता दिवस मावळलेला असतो आणि राहुलने त्या बाणेकरला कॉल केलेला असतो. बाणेकर म्हणजे तोच ज्याने जो हिऱ्यांचा वेंडर असतो आणि ज्याने कोर्टात साक्ष दिलेली असते आणि अद्वैत तेव्हा निर्दोष सिद्ध झालेला असतो.
तेव्हा आता राहुल म्हणतो, म्हणजे राहुल आणि वाणेकर फोनवर बोलत असतात, तेव्हा राहुल म्हणतो, काय वाणेकर, सगळं लक्षात आहे ना? नाही, बघा 15 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला जेलच्या बाहेर काढलं. तुमचा बसलेला धंदा आम्हीही जागेवर आणून दिला. आम्ही आमचा दिलेला शब्द पाळलेला आहे. आता वेळ आहे, तुम्ही तुमचा आता दिलेला शब्द पाळा. तेवढ्यात आता तो वाणेकर म्हणतो की चांदेकर साहेब, तुम्ही फक्त बोला काय करायचंय ते. यावर आता राहुल म्हणतो की असं काय करताय, बोला बघा. अहो इतकं छान वातावरण आहे, मस्तपैकी पाऊस पडतोय, सगळीकडे गारगार वाटतंय, मग ही ओली पार्टी झाली पाहिजे ना. तेव्हा आता वाणेकर म्हणतो, अहो चांदेकर साहेब काय मस्करी करताय, तुम्ही फक्त ऑर्डर करा काय करायचंय ते, वेळ आणि तारीख सांगा, तुम्ही सांगाल ते करूया. यावर आता राहुल म्हणतो, करूया नाही वाणेकर, करायचीच, आपण आपली पार्टी आज रात्रीच करायची. तेव्हा आता वाणेकर म्हणतो, एक काम करा, तुम्ही माझ्या वर्कशॉपच्या बंगल्यावरती या, मी सगळी तयारी करून ठेवतो. आणि हो, गौरव साहेबांना तुम्ही सांगताय की मी आमंत्रण देऊ. तेवढ्यात आता राहुल म्हणतो, नाही नाही, गौरवशी मी बोलतो, चला भेटूया रात्री. तेव्हा आता वाणेकर म्हणतो, हो ठरलं तर. तितक्यात आता राहुल फोन कट करतो आणि अगदी खुश होऊ लागतो. रात्री आता जेवताना सगळे खाली जमलेले असतात आणि आबासाहेब आता कलाला म्हणतात की आपल्या ऑफिसमधल्या त्या पूजाचं काय झालं, तुमचं बोलणं झालंय का तिच्याशी काही. तेव्हा कला म्हणते, गेलो होतो आम्ही तिच्या घरी आबा, पण तिची भेट नाही झाली आणि आम्ही पोलीस कंप्लेंट आता करून आलेलो आहे, पुढे पोलीसच बघतील काय करायचं ते. तेव्हा रोहिणी मनोमन विचार करत असते, बाप रे पोलीस. राहुल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही ना काही गडबड करतो म्हणजे करतोच. आता फक्त पोलिसांनी पकडलं नाही म्हणजे झालं, म्हणजे यावेळी काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं. ही कला एकतर विचित्र बाई आहे, हात धुवून मागे लागलेली आहे माझ्या राहुलच्या. तेवढ्यात आता कलाचं लक्ष राहुलच्या खुर्चीकडे जातं आणि कला म्हणते की राहुल कुठे आहे, म्हणजे तो कुठे गेलाय. तेव्हा आता रोहिणी म्हणते, त्याची पार्टी आहे, तो आज उशिरा येणार आहे. तेव्हा आता कला विचारात पडलेली असते. इतक्यात सरोज म्हणते, आबा करा जेवणाला सुरुवात. तेवढ्यात आता सगळेजण जेवणाला बसू लागतात. आबा पण म्हणतात हो. इतक्यात आता अद्वैतचा फोन वाजतो आणि अद्वैत तो फोन बघत म्हणतो, पोलीस. आता अद्वैत तो फोन बघतो आणि फोन उचलायला लागतो. तितक्यात कला म्हणते, स्पीकरला टाक. तेव्हा आता अद्वैत फोन स्पीकरला टाकतो आणि म्हणतो, येस सर बोला. तेवढ्यात आता तिकडून ते इन्स्पेक्टर म्हणतात, मिस्टर चांदेकर, हिरे प्रकरणातल्या गुन्हेगाराला जामीन मिळालेला आहे. आता हे अद्वैत ऐकताच अद्वैत जरा प्रश्नात पडलेला असतो. अद्वैतच काय घरातले सगळेच खूप हादरतात, म्हणजे सगळे एकदम चकित होऊन जातात की कसा काय जामीन मिळाला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, कोणी दिला जामीन. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांचाच एक माणूस आहे, त्यांनी दिला. त्यावर आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सुद्धा ठीक आहे असं म्हणत फोन ठेवून देतो. इतक्यात आता आबासाहेब म्हणतात, अद्वैत अरे हे सगळं कसं झालं असेल. यावर आता अद्वैत म्हणतो की माहीत नाही आबा, म्हणजे आबा अद्वैतला बोललेले असतात ना. यावर आता अद्वैत उत्तर देतो, मला पण नाही माहिती आबा. यावर आता कला विचार करत असते की या गोष्टींमध्ये राहुलचा नक्कीच काहीतरी हात असणार आहे. इतक्या लवकर एवढ्या मोठ्या गुन्ह्याला जामीन मिळणं शक्यच नाहीये. राहुल आणि तो वेंडर यांची काहीतरी मिली बघत असल्याशिवाय हे होणारच नाही. आणि पार्टीचा आणि त्या सुटण्याचाही काहीतरी संबंध असणार आहे बाणेकरचा. पण आता मी हे घरात सिद्ध कसं करू, असा कला विचार करत असते. तर दुसरीकडे आता बाणेकरने छान पार्टीची अरेंजमेंट केलेली असते. ओली पार्टी म्हणजे थोडक्यात ते ड्रिंक करणार असतात आणि त्याने छान चकना वगैरे आणून ठेवलेला असतो, ड्रिंक वगैरे आणून ठेवलेले असतात. आणि आता तिघही चीअर्स असं करत असतात. तिघही म्हणजे अर्थातच राहुल, तो गौरव आणि इकडे हा वेंडर बाणेकर म्हणून. तेवढ्यात आता गौरव म्हणतो, चीअर्स आपल्या इम्पेकेबल प्लॅनसाठी. आणि राहुल म्हणतो, येस अँड टू आर सॉलिड सक्सेस. आता ते चीअर्स करून ड्रिंक करू लागतात आणि ते अगदी खुश असतात. तर दुसरीकडे आता अद्वैत कोर्टात असताना जेव्हा कलाने त्या बाणेकरच्या ऑफिसमधल्या एका वयोवृद्ध कलिगला बोलवलेलं असतं तिथे, म्हणजे त्यांच्या स्टाफचाही तो मेंबर असतो. सो तो जो व्यक्ती असतो ना ज्याने साक्ष देऊन अद्वैतला जामीन मिळवून दिलेला असतो, तो आता तिथून पास ऑन होत असतो, म्हणजे त्या वर्कशॉपकडनं पास ऑन होत असतो गोडाऊनच्या मागच्या. आणि त्याचं लक्ष जातं ते कारकडे. आणि ती कार म्हणजे राहुलची कार तो ओळखतो बरोबर. आणि आता त्याला थोडासा संशय येतो आणि राहुलची कार ओळखताच आता तो गोडाऊनच्या मागच्या वर्कशॉपमध्ये जाऊ लागतो. आणि तो जो म्हातारा माणूस असतो म्हणजे थोडक्यात तो बघत असतो आणि आज चाललेल्या सगळ्या गोष्टी बघू लागतो. आणि बाणेकर राहुलला म्हणत असतो की अहो साहेब, सगळी तुम्हा दोघांचीच कृपा आहे. आता त्या वयोवृद्ध माणसाला तर काही दिसत नसतं एवढं, तिला गौरवचा चेहरा दिसतो पण बाकी कोणाचाच चेहरा दिसत नसतो. आणि इतक्यात आता राहुलचा सुद्धा चेहरा दिसतो. राहुलचा चेहरा दिसताच तो माणूस खूप घाबरून जातो आणि हादरतो. त्याचा चेहरा उघडाचा उघडा राहतो. ते सगळे पार्टी करत असताना त्याला दिसतात. आणि आता त्या माणसाला एकंदरीत संशय त्या माणसाचा खरा होत असतो. आणि तो माणूस मनोमन विचार करत असतो की हा तर अद्वैत चांदेकरांचा भाऊ आहे आणि हा श्रीनाथ ज्वेलर्सचा गौरव बरोबर काय करतो इथे.
हे तर पक्के विरोधातले आहेत एकमेकांच्या. आणि हे अचानक हाही मिळालेला आहे की काय या भानगडीत. तेव्हा आता तो जो माणूस असतो ज्याने साक्ष दिलेली असते ते म्हणजे तो वयोवृद्ध सर आता फोन लावू लागतो कोणाला तरी म्हणजे तो माणूस आता कलाला फोन लावत असतो. कलाचा फोन वाजत असतो. त्या माणसाचं नाव जयंत काका असतं. तर त्या जयंत काकांचा सारखा कलाला फोन येत असतो आणि कला अगदी गाढ झोपेत असते. कला आता एका कानेवर दुसऱ्या कानेवर करवट बदलत असते, पण कलाला काही त्या फोनचं व्हायब्रेशन ऐकायला जात नसतं. तेवढ्यात आता त्या जयंत काका चांदेकर मॅन्शनच्या खाली येऊन थांबतात आणि फोन लावू लागतात कलाला. पण कला तरी कसा उचलणार, फोन सायलेंटवर असतो आणि कलाला तो फोनही ऐकू येत नसतो. इतक्यात आता कलाची झोप उघडते आणि कला उठून बसते झोपेमध्ये. आणि कला पाणी प्यायला उठलेली असते. खरं तर कला पाणी पिऊ लागते. इतक्यात आता फोन पुन्हा एकदा वाजू लागतो आणि कलाचं लक्ष त्या फोनकडे जातं. कला ते फोन आपल्या हातात घेते, तो फोन, आणि कला मनोमन म्हणते, जयंत काकांचे एवढे मिस कॉल्स, ते पण एवढ्या रात्री. तेव्हा आता कला तो फोन उचलते, म्हणजे परत कॉल बॅक करू लागते जयंत काकांना आणि म्हणते की हॅलो काका, तुम्ही इतक्या उशिरा का फोन करत होतात, सगळं ठीक आहे ना. तेवढ्यात आता ते जयंत काका म्हणतात, हो पण मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची, त्यासाठी मी तुझ्या घराजवळ आले, येतेच का जरा खाली. तेव्हा आता कला थोडीशी घाबरते आणि म्हणते हो ठीक आहे, आलेच मी. तेव्हा आता कला पांघरूण बाजूला करत खाली जाण्याचा प्रयत्न करत असते. कला आता तिथून बाहेर पडते. कला खाली येते, दरवाजा उघडते आणि चांदेकर मॅन्शनच्या बाहेर उभे असलेल्या जयंत काकांकडे जाते. आणि आता कला म्हणते, काय झालं काका. तेव्हा जयंत काका म्हणतात की कला अगं वर्कशॉपवर अगदी भयंकर गोष्टी चाललेल्या आहेत. तेव्हा कला म्हणते म्हणजे. तेव्हा आता सगळा प्रकार जयंत काका सांगू लागतात. त्याने 3 लोकांना पार्टी करताना बघितलं. त्यामध्ये तो बाणेकर, तो गौरव, श्रीनाथ ज्वेलर्सचा गौरव आणि राहुल सुद्धा त्याला तिथे दिसले असं म्हणत तो सांगत असतो. आणि कला म्हणते, थँक्यू सो मच काका, तुम्ही हे सगळं येऊन मला सांगितलं. मी लगेच तिथे जाते आणि त्या सगळ्यांना रंगे हात पकडते. तेव्हा आता ते जयंत काका म्हणतात, तू एकटी जाऊ नकोस, ती लोक फार बरी नाही आहेत. यावर आता कला म्हणते, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे काका, मी जर आता तिथे गेली नाही ना तर माझ्या हातातून सगळे पुरावे निसटून जातील, मला तिथे जावंच लागणार आहे, असं आता कला म्हणत असते. आणि पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की तिघंही हे पुन्हा एकदा चीअर्स करत असतात, बाणेकर, राहुल आणि गौरव. तेव्हा आता राहुल म्हणतो की डिझायनिंगची चोरी, त्यांची अफरातफर आणि अद्वैतला अटक करेपर्यंत सगळं कसं सॉलिड प्लॅन केलं आहे आपण, हे सगळं आता ते बोलत असताना राहुलचं बोलणं कला शूट करून घेत असते एका बाजूला उभं राहून त्या वर्कशॉपच्या बाहेर. आणि कला म्हणते, सापडला पुरावा, असं म्हणत आता कला मागे सरकते. इतक्यात तिच्या हातून काहीतरी निसटतं आणि पडतं आणि राहुलला ते लक्षात येतं. तेव्हा कला पटकन तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागते, कारण कलाला कळतं की त्यांना कळलेलं आहे असं. तेव्हा कला आता तिथून निसटून जाण्यासाठी पटकन धाव घेत असते, पळ घेत असते आणि ती जात असते. इतक्यात तिला अद्वैत ओढून घेतो, म्हणजे राहुल आणि ते बघायला आलेले असतात की कोण आहे बाहेर असं. पण तोपर्यंत कला तिथून निसटून गेलेली असते आणि अद्वैतने तिला पकडून घेतलेलं असतं, ओढून घेतलेलं असतं त्याच्या स्वतःकडे. तर मित्रांनो, आमच्या मागील व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता आज मी आपल्या व्ह्यूवर्सचं, आपल्या कमेंटर्सचं नाव अनाऊन्स करते पुन्हा एकदा रोजप्रमाणे, ज्यांनी खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत आणि माझं प्रोत्साहन आणखीनच वाढवलेलं आहे. त्या आहेत चंदा कदम. त्या सांगतायत की अनामिकाची भूमिका तुम्ही खूप छान पद्धतीने सांगताय, अनामिकाचं नाटक. अरे थँक्यू सो मच. त्यानंतरून आहे वैभव कुष्टे. त्यानंतरून आता ते सांगतायत, मी बोलली होती ना तुम्हाला की तुम्हाला व्हिडिओमधला कुठला पार्ट सगळ्यात जास्त आवडतो हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता आपल्या कमेंटर्सने, आपल्या व्ह्यूवर्सने मला ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला सुरुवात केली. वैभव कुष्टे म्हणतात की पूजाचा फोन आला, कलाला ते म्हणजे पूजाचा फोन आलेला आहे हे कळताच खूप छान वाटलं आम्हाला. वैभव कुष्टे आणखीन म्हणतात की खलनायकांच्या चाली दाखवण्याचं पण प्रमाण असतं, मी तर म्हणेन की खूप ओके. त्यानंतरून सुशीला मस्के आहेत. त्यानंतरून त्या म्हणतात की अनामिका किती नाटकी आहे, अजून कोणाला समजले नाही का ताई, मला तुमच्या आवाजात मालिका ऐकायला आवडते. अरे थँक्यू सो मच. त्यानंतरून हनुमंत मटकर. त्यानंतरून मिथिला पवार, मोनिका त्रिलोकेकर याही खूप छान कमेंट करतायत. त्यानंतर वैभव कुष्टे पुन्हा एकदा, संदीप देसले, त्यानंतरून सुनीता पाटील, ओम खामकर, त्यानंतरून मार्गरेट जॉन. खूप छान छान अशा कमेंट्स आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुमच्या अशा आलेल्या कमेंट्स बघून आम्हाला आणखीनच प्रोत्साहन मिळत असतं दररोज काहीतरी वेगळं वेगळं करण्याचं. तेव्हा तुमचं प्रेम असंच राहू देत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली रिव्ह्यूज अशाच पद्धतीने भेटत जातील. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि शिवाय आजच्या व्हिडिओतला सगळ्यात जास्त कुठला पार्ट आवडला हे सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.
भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.